काय काय नाही हे पण काढा निघता आम्हाला दाखवा काय काय नाही. पहिलवान सीसीटीव्हीचं जे फुटेज आहे ते आमचा असा आपल्यावर आरोप आहे साहेब की आपण जाणीवपूर्वक आमच्यापासून लपून ठेवत आहे. कारण का तर त्या सीसीटीव्ही मध्ये बहुसंख्य आरोपी राहण्याची शक्यता आहे. कारण एकच मिनिट, त्याचा भाऊ आहे बारका, त्यानं त्याच्या मागेच होता. त्यानं सांगितलं आम्हाला की मी तिथून परत त्याला मारताना सुद्धा इकडे तिकडे लोकांना बोलवायचे धावा करत होतो. तिथं खूप लोक होते. तिथला सीसीटीव्ही साहेब तुम्ही आम्हाला दाखवला नाही, हे आमचा आपल्यावर आरोप. कोण बघणार आहे मला सांग एक माणूस. मी बघतो, त्याची माय बघते, त्याची मावशी बघते, त्याचा भाऊ बघते, मी बघतो. हा, आणि साहेब त्याच्यातले आरोपी आपण कधी धरणार ते एक आहे. कारण का आता आरोपी आपण जोपर्यंत धरणार नाही. आणि साहेब त्या बाईची MCR कसं काय झाली? कारण आरोपी एवढा गंभीर गुन्हाचा असताना त्या बाईला MCR कसं काय झाली? नाही सर, पोलिसांनी त्यांना जमानत भेटावं अशा पद्धतीचे कागद काळे करून त्या कोर्टामध्ये नेले असा आमचा आपल्यावर आरोप आहे. कारण एक तर त्याच्यामध्ये ऑलरेडी मायनर पोरग आहे आणि त्या बाईचा आरोप झाला उद्या याची सुद्धा ते येऊन खांडोळी करतात. त्या बाईला मध्ये राहू द्यायला पाहिजे तो तुम्ही PCR मध्ये. नाही सर, तुमचे कागद ज्या पद्धतीचे जातात त्याच पद्धतीचा कोर्ट जे आहे ना ते ऑर्डर करत असते. कारण या सगळ्या खुनाचा जे घडलेली घटना आहे त्याचं सगळं मास्टर माइंड ती बाईच आहे. त्या मास्टर माइंड बाई जर तिला जर आता ती बाई म्हणून तिला सिंपती दाखवून मध्ये टाकलेलं आहे त्या जेलमध्ये, ती आता बेलच्या वेळेला कुठून गेली? त्यांना सांगून पण 3 दिवस झाला घराच्या समोर. आम्ही बाबासाहेबांचे लेकरा, बाबासाहेबांनी लिहिलेली घटना आहे म्हणून आम्ही तुम्हाला मानता पोलिसाला. कारण पोलीस हे संविधानावर काम करते. आम्ही हजारो आंदोलनामध्ये जाता पण त्यावेळेस आम्ही काय म्हणता की पोलीस आमच्यासाठी आहे, आमचा पोलीस आहे. तर पोलीस अशा संशयास्पद काम करत असेल तर साहेब माफ करा, आपण काटेला न्याय द्यावा अशा पद्धतीचं जे तपास ते होईना चाललंय अशी आपल्याकडून आम्हाला अपेक्षा नाही साहेब. आरोपी जेवढे आता मुख्य आरोपी त्याची माय, त्याचा बाप, त्याचे 2 भाऊ याचे CDR काढले का आपण? त्या बारक्या पोराचं CDR काढा. कारण त्या बारक्या पोराने एवढ्या लोकांना फोन लावलेले आहेत. सगळे आरोपी तुम्हाला अल्बम भेटतात साहेब तिथे. प्रश्न माझा आहे, तुमचे पोलीस अधिकारी आहेत त्यांनी गुन्हा करायला प्रवृत्त केलं, कोमलवार आणि दासलवार, त्यांना तुम्ही काय केलं? आम्हाला त्याची पण किती दिवस चौकशी करणार? डिटेक्ट झालेले आहेत, आता त्यांना डिटेन करणं बाकी आहे. फक्त तुम्ही घरात या आणि जे मुलगा छोटा मुलगा आहे ते जे मायनर आहे ते टोळीवाला आहे, टोळीचा बॉस आहे, सगळ्याला गोळा करून ते तशा पद्धतीचं त्याचं वर्तन झालेलं त्याचं CDR त्याची रेकॉर्डिंग वगैरे काढलं का? त्यांनी किती जणाला कॉल केला? त्यांना आणखी होणार याच्यामध्ये तुम्ही ना लपवून ठेवताय. तर आम्ही आरोप करत नाही पण तुम्ही लपवून ठेवताय. आम्ही त्या दिवशी आलो तर इथं जेवायला आमच्या घरात माणूस मेलाय, न्याय द्या म्हणून पाया पडले. त्याच्या घरी त्याच्या पोराला जर असं झालं असतं तर त्याला ते दोघं आता आमच्या पुढे उभे करा, आम्ही त्याचा मर्डर करू, आम्ही जेलमध्ये जाऊन बसतो. आम्हाला मोका लावा, आम्हाला मोका लावा. तुम्ही आम्हाला मारून टाका त्याच्या परिवाराला, आम्ही त्याच्या हाताने मरणार नाही. आता मेन आरोपी तेच आहेत दोघं जण. सांगा तुमच्यासाठी काही. हा, महिला पोलीस आणि पुरुष पोलीस दोन्ही बी द्या इथं. आणि त्यांची ते कायम जोपर्यंत हे होईल नाही सारासार तोपर्यंत तिकडे त्याची व्यवस्था करा. आम्ही वाटल्यास त्याचे काही पैसे भरायचे असतात आम्ही पैसे भरता त्याचे. नाही याच्यासाठी भरता आम्हाला भीती वाटली, याच्यासाठी आम्ही पैसे भरता. त्याचे जर काही भरायचं असेल सरकारी नियमानुसार ते आम्हाला पण 2 तिथं कर्मचारी आमच्याकडे द्या. दिवस रात्र त्याने राहावं तिथं आणि आमच्या या परिवाराचं संरक्षण. तसे पोलीस वाले देऊ नका, 2 कोटी पोलीस वाले देऊ नका. मेन गुन्हा त्या पोलीस वाल्यामुळे झालाय. आज माझं लेकरू त्या पोलीस वाल्यामुळे नाही, मेन आरोपी ते पोलीस वाले आहेत. त्यांना पण सजा झालीच पाहिजे, झालीच पाहिजे. नाही तर आम्ही इथं आमच्या जीवाचं आम्ही काही करत. आणि तुमच्या नावी साहेब मी अंतकला तुम्ही पाया पडले, मला माहित नव्हतं ते पोलीस वाले आहेत. मी पाया पडले, मी त्या पोलीस वाला हसलं आणि मागं सरकलं. त्याच्या मुलासोबत असं झालं असतं तर ते हसलं असतं का? ते हसलं असतं का? मी त्याच्या पुढे न्याय मागितले का मागितले तर ते पोलीस वाला आहे.
आम्ही पोलीसवाल्याच्या घरी न्याय मागायला येतो. आम्ही गुन्हा केला तर पोलीसवाल्याकडे येतो. आम्हाला माहिती नव्हतं की तोच गुन्हेगार आहे हे माहिती नव्हतं, पण आता माहिती झालं. त्यांना पण शिक्षा झाली पाहिजे साहेब, त्यांना पण शिक्षा झाली पाहिजे. साहेब, तुमच्याने आम्ही होत नसेल दिवसभर तर ते वाट पण बघतो. सांगा. दादा. आज जर आम्ही शांत बसता साहेब, नाही तर उद्या आम्ही असे एसपी साहेबाच्या दालनात जाणार आहोत. यांच्यानी आम्ही आता एसपी साहेबाच्या दालनात जाऊन तिथं न्याय मागणार आहोत. आणि आमचा ते संविधानिक अधिकार आहे साहेब. आम्ही इथं जसं एक तरी शब्द आम्ही वाईट बोलायला काय न बोलता आम्ही असं एसपी साहेबाच्या दालनात नाही, जातो. असे जगून काय त्यामुळे फायदा साहेब, नाही. आज तर दिवसभर मग आहे. तुमच्यावर आमचे जे काय म्हणणं आहे त्या म्हणण्याच्या संदर्भाने आपण काम करावं अशी आपल्याकडे कळकळीची विनंती आहे साहेब. त्याच दोघांना इतका वेळ लावायला तुम्ही त्याचं विचारायला, त्या दुसऱ्यानं गुन्हा केला असता तर तेच दोघं येऊन किती वेळा गुरव साहेब हे त्यांची केले चौकशी असते. करावीत का? त्या 2 पोलिसवाल्याची 2 आहेत की 3 आहेत? 2 आहेत की 3 आहेत? दोन आहेत तर एकानं म्हणला म्हणा बरोबर बोलायला, त्याला बघितलं नाही ना. तहसीलदार बरोबर बोलतो. बरोबर बोलता म्हणला म्हणा बरोबर त्याने. बोलतो. कसं आमच्याकडे ऑफ कॅमेरा आहे ते. एकानं आरोप केला तर सगळ्या गल्लीनं आमच्या येऊन त्याने धडका घ्यायचा होते. आता आम्ही कोणाचा धडका घ्या? नाही तुमच्याकडून ते कागद या प्रकरणात त्यांचं नाव आलेलं आहे आणि त्यांच्यावर पण ज्या- आम्ही कोणी बंद दाखवली नाही वाटतं. कॅमेराला. तुमचं काय झालं की बोलत साहेब आहे, ते आहे. याने म्हणता काय यानं म्हणता काय? आता ढळढळ त्यांची नावं आली तरी तुम्ही आणखी तपासच काढायला. आज 6 दिवस झालं माझं लेकरू जाऊन तुम्ही त्या दोघांविषयी तपासच काढायला. एवढीची लेकराची तुमच्या गलती इथं- नसताना आमच्या तुम्ही टोळी घेऊन आमच्या नगरला हे करू लागल्या. आता पोरीनं आमच्या स्वतः- विरोधातली टोळी पोरीनं स्वतः ऐकली, स्वतः डोळ्यानं बघितली की त्यांनी बोललेलं. काढलेलं आहे ते प्रत्यक्षदर्शी जे मयताचा भाऊ होता त्याला त्याला आणि 2 व्यक्तीला आम्हाला मी दाखवा त्याला घेऊन येतो मध्ये आता त्याला दाखवा दाखवा एकदा तर आणि साहेब आज पूर्ण 24 घंटे उद्या या टायमापर्यंत आमच्या म्हणण्याने जे काय मागणी आहे त्या हिशोबाने आपण काम करा साहेब. साहेबांना उद्यापर्यंत जर सगळं आपण म्हणलेलं केलं तर ठीक आहे, नाही तर उद्या 11 वाजता आपण एसपी ऑफिस मध्ये भेटूया. जय भीम.